वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सोनलताई खरात यांच्या प्रचार कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन। धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून वॉर्ड क्रमांक 9 मध्ये वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ सोनलताई शंकर खरात यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे आज शेकडो नागरिकांच्या साक्षीने उत्साहात उद्घाटन करण्यात आले। या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरअण्णा खरात हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अविरतपणे सक्रिय आहेत। त्यांच्या या जनसेवेचा वारसा पुढे नेत त्यांच्या अर्धांगिनी सौ सोनलताई खरात या यंदा नगरसेवक पदासाठी नशीब आजमावत आहेत। शंकरअण्णांच्या सामाजिक कार्यामुळे या प्रभागात त्यांचा मोठा जनसंपर्क असून त्याची प्रचिती आजच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आली। आज झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संपर्क कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की वंचित बहुजन आघाडी आज संपूर्ण महाराष्ट्रात घोडदौड करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे जवळजवळ 74 ते 75 नगरसेवक निवडून आले, 5 नगराध्यक्ष निवडून आले आणि ही जर परंपरा आपल्याला धुळे शहरात देखील दाखवायची आहे। जास्तीत जास्त धुळे शहरातून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं आणि त्याप्रमाणे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावं ही मी सगळ्यांना विनंती करतो। जय भीम, जय भारत।